नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आज मी तुम्हाला आषाढ स्पेशल झणझणीत आणि चमचमीत असं चिकन सुक्कं कसं करायचं ते दाखवणार आहे। हे आधी सुद्धा मी खूप साऱ्या व्हेज नॉन व्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता। अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। चिकन सुक्कं करण्यासाठी मी इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे। चिकन स्वच्छ धुवून घेतले। 2 मोठे टोमॅटो मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहे। आपल्याला टोमॅटोची पेस्ट तयार करायची आहे आणि 2 मोठे कांदे मी थोडेसे तेलावरती परतून घेतलेले आहेत। इथं ओलं खोबरं घेतलेले, साधारण एवढा तुकडा होता ओला खोबऱ्याचा। तुमच्याकडे नसेल तुम्ही वाळलेलं खोबरं जरी घेतलं तरीही चालणार आहे। मुठभर कोथिंबीर घेतली आहे, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा, 4 मिरी घेतली आणि 1 इंच आलं, 14 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। अर्धा चमचा हळद घेतली, 1 चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली, ही कलरसाठी घेतली, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा चिकन मसाला पावडर आणि 4 चमचे माझा घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। सगळ्यात आधी आपल्याला कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर आणि हे खडे मसाले मिक्सरला बारीक करून घ्यायचे। मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये हा परतलेला कांदा काढून घेते। त्यातच आपल्याला खोबरं घालायचे। तुम्ही जर वाळलेलं खोबरं घेतलं तर तेही तेलावरती थोडं परतून घ्यायचे। मी ओलं खोबरं घेतलंय त्यामुळे मी परतून नाही घेतलं। दालचिनी, लवंग, मिरी आणि आलं मी थोडं कट करून घेतलंय, लसूण आणि कोथिंबीर। थोडंसं पाणी घालून मी हे वाटण वाटून घेणार आहे। पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही, अगदी थोडं पाणी घालते। मी मिक्सरला वाटण वाटून घेतलेलं आहे, आपल्याला असंच बारीक वाटून घ्यायचे। आपलं वाटण वाटून झालेलं आहे। आता आपण चिकनला हळद, चिकन मसाला पावडर, बेडगी मिरची पावडर, धने पावडर आणि कांदा लसूण मसाला हे सगळं व्यवस्थित लावून घ्यायचे। त्यातच मी मीठ घालते, मीठ मी आत्ताच घालणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुमच्याकडे जर टाईम असेल तर 1 तासभर आपण चिकन झाकून ठेवू शकतो, म्हणजे मसाले छान चिकनमध्ये मुरतात। आणि तुम्हाला आवडत असेल तर ह्या टायमिंगला अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा तुम्ही चिकनला लावू शकता, खूप छान टेस्ट येते। आता साधारण मी 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे, त्यानंतर आपण चिकन सुक्कं करूयात। गॅसवरती मी कुकर ठेवलाय, त्यामध्ये मोठे 2 चमचे मी तेल घातलेले। तेल गरम झालंय, त्यामध्ये आपण जो मसाला वाटून घेतलाय तो घालायचा आहे। मसाला थोडं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। आपण मसाला वाटताना जास्त पाणी घातलेलं नाहीये, त्यामुळे मसाला पटकन परतून होतो। वाटण छान परतून झालेलं आहे, छान तेल सुटले। आता आपल्याला ह्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालायची आहे आणि ती सुद्धा तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे। टोमॅटो घातल्यानंतर सुद्धा मी साधारण 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेतले। वाटणाला छान तेल सुटलेले। आता आपण यामध्ये चिकन घालूयात। चिकन आपल्याला साधारण 5 मिनिटं चांगलं मसाल्यासोबत परतून घ्यायचे। सुरुवातीला आपण चिकन जितकं चांगलं परतू तितकंच चिकन शिजतं सुद्धा चांगलं आणि टेस्टही छान येते। गॅसची फ्लेम मी हायवर ठेवून 5 मिनिटं चिकन चांगलं परतून घेणार आहे।
5 मिनटं मी मसाल्यासोबत चिकन चांगलं परतून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचे। मी मिक्सरच्या भांड्यातलं थोडं पाणी घातलंय आणि साधारण मी पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे। गरम पाणी करून घेतलं होतं। आता पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण कुकरचं झाकण लावूया। कुकरचं झाकण लावून मी कुकरच्या 4 शिट्ट्या घेणार आहे। गॅसची फ्लेम मी मीडियमवर ठेवणार आहे। तुमच्या कुकरच्या शिट्ट्या जर लवकर होत असतील तर तुम्ही 5 शिट्ट्या घेतल्या तरी चालेल, किंवा खूप वेळाने होत असतील तर 3 शिट्ट्या केल्या तरीही चालेल। कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यावर मी गॅस बंद केला आणि कुकरचं पूर्ण प्रेशरही निघून गेलेले। आता मी कुकरचं झाकण काढते। आपलं चिकन सुक्कं तयार करून झालेलं आहे। खूप छान झालंय। चिकन शिजले का ते आपण पाहूयात। एकदम मस्त शिजलेलं आहे चिकन। जरी ह्या टायमिंगला चिकनमध्ये जास्त पाणी असलं तरी आपण ते गॅसची फ्लेम हायवर ठेवून ड्राय करून घेऊ शकतो। आता वरतून थोडी कोथिंबीर घालते आणि एका बाउलमध्ये काढून घेते। खूप छान झालंय चिकन सुक्कं। तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा। तयार झालं झटपट चिकन सुक्कं। खूप छान झालेलं आहे। तुम्ही नक्की करून पहा। आपण हे चिकन सुक्कं चपाती, भात, भाकरी कशासोबतही खाऊ शकतो। खूप छान लागतं। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।